दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. की विरोधी पक्ष नेता कोण होणार, कधी होणार, काय होणार. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार बसलेलं आहे. आणि तरी नेमकं कुणाला घाबरताय, कशाला घाबरताय? विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असं देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल. आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने पेरलेली आहे. पण एक लक्षात घेतो जे आमच्याकडे की सत्ताधारी जे वाद आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत. जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे. आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले. नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा ते ज्यांनी बातमी पेरली आहे ते त्यांना कळेल. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींवर टीका केली होती, उपवासात्मक होती की इंडिगो क्रायसिसमध्ये उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही, चार्टर्डनी येतात. आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाल आणि चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले, ते ट्विट सुद्धा त्यांनी केलं, मग ते डिलीट करायला लागलं. मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या पाहण्यासारख्या. पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली? जे इंडिगोचं पूर्ण घोळ झालेला आहे, तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थक्क उडवण्यासाठी केली का? त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का? केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार ह्याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का? हा सगळ्या एक वेगळी गोष्ट झालीच. पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेनने आले, त्यांचं विमान 2दा मुंबईला गेलं, इतर मंत्र्यांना आणलं, दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने आले. आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेनने आले. पण ह्याहूनही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच. आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि 2 इल्लिगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद ते खरं ग्राह्य पकडू शकत नाही. हे कुठल्या हेलिकॉप्टरने फिरतात, ते इंडिगोनी फिरतात, स्पाइस जेटनी फिरतात, एसटी पकडून फिरतात, गाडीने तरी फिरतात का? एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत, 2-2 हेलिकॉप्टर जातात. तसंच जर पाहायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत. त्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिदा वाटला जातो हे देखील आम्हाला कळावं. कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या. हे प्रचारात 3 तासासाठी तिथे जातात, 20 मिनिटासाठी जातात, पण आनंदाचा शिदा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात. हा कुठचा वाटप नेमका होतं? आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये 2014च्या आधी किती वेगळे एअरलाईन होते बघा, आणि नंतर 14 नंतर हे एअरलाईन मारत मोनोपली झाली. आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही. अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं आहे. नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय याच्यावर प्रश्न आहे. रुपये बघा पडलेला आहे, 90च्या पुढे गेलेला आहे. एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे, रुपयाची. तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी, त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता, आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती. म्हणजे एका बाजूला साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती. तपोवन वृक्षतोडी संदर्भात आदित्यजी तपोवन वृक्षतोडी संदर्भात जे आहे, गिरीश महाजन असं म्हणतात की मी स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना काही गैरसमज झाले. तपोवन वृक्षतोडी संदर्भात जी आपली भूमिका आहे, बघा याच्यात गैरसमज म्हणजे तपोवन नाशिकमध्ये, मग आत्ता मी ऐकलं ठाण्यामध्ये 700 झाडं ते मेंटल हॉस्पिटल आहे तिथे, परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क हे देखील त्यांनी आता तिथे मंत्र्यांचे बंगले आहेत. तुम्हाला माहिती आहे येऊरमध्ये कोणाचे बंगले ते छाटायला जाणार, त्याचं वेगळं एक मॅप बनवतात, प्लॅन बनवतात. तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते. मी मंत्री असताना ते थांबवलं होतं, तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत. अरावली
जे राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये आहे. अरे प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती आहे. मग हायवे, बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहिती आहे. तसंच पाहायला गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडॉर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं. मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथे? मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय? वेस्टर्न घाट्समध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे तिथे देखील याला मायनिंग सुरू करायचं आहे. एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही, जगू शकतच नाही कोणी, अशी परिस्थिती करून ठेवायची. सर विश्व हिंदू परिषदेला साईडमध्ये दोन बघा आता 22 आमदारांमध्ये असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा. यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहिती. विश्व